सर्वांना नमस्कार. अहिरेश्वर विद्यालय अहिरे या विद्यालयाचा पाया कसा रचला गेला याची पार्श्वभूमी थोडक्या शब्दात व्यक्त करीत आहोत. सन 1970 साली खंडाळा तालुक्याच्या पूर्वेस एक 7 किलोमीटरवरती रस्त्याच्या दोन्ही बाजूस वसलेले एक छोटेसे अहिरे नावाचे गाव. गावची लोकसंख्या तशी जेमतेम 1000च्या आसपास असावी. गावात प्राथमिक शिक्षणाची सोय होती, पण माध्यमिक शिक्षणासाठी खंडाळा या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागे. दळणवळणाची सोय नाही. तालुक्याला जायचंच झालं तर पायी किंवा जास्तीत जास्त सायकल एवढीच साधनं. 1970 साली गावातील कमी अधिक 50 विद्यार्थी शिक्षणासाठी उपलब्ध झाले. जुन्या जाणत्या लोकांमध्ये कैलासवासी भिवा विठ्ठल धायगुडे, कैलासवासी नारायण मारुती धायगुडे, कैलासवासी सोपान रामकृष्ण चव्हाण, कैलासवासी बाबासो महादू धायगुडे, सरपंच कैलासवासी रामचंद्र देवबा धायगुडे, कैलासवासी माधवराव भिकाजी धायगुडे, कैलासवासी गोपीलाल गणपत दोशी यांनी विचार केला, एवढ्या मुलांना तालुक्याच्या ठिकाणी पाठवायचं तर जोखमीचंच काम. त्यापेक्षा गावातच शाळा सुरू केली तर. ठरलं तर मग खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा शंकररावजी गाडवे सरांशी संपर्क झाला. अहिरे गावातच विद्यालय सुरू करायचा निर्णय एकमताने झाला. गावचे ग्रामस्थ एकत्र झाले व ग्रामचे ग्रामदैवत अहिरेश्वर विद्यालयाला त्याचेच नाव द्यायचं ठरलं. विद्यालयाचे नाव ठरलं अहिरेश्वर विद्यालय अहिरे. अहिरे तसेच आजूबाजूच्या मोरवे, सुखेड, बोरी आणि म्हावशी, धावडवाडी या ठिकाणाहून जवळजवळ 50 विद्यार्थी गोळा झाले. पण शाळा भरवायची कोठे हा प्रश्न उभा राहिला. ग्रामपंचायत हॉलमध्ये प्रथम 8वीचा वर्ग सुरू झाला. मुलांना शिकवण्यासाठी खंडाळा या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून मुख्याध्यापक म्हणून श्री निवृत्ती आनंदराव ढमाळ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे सहकारी म्हणून श्री किसन धोंडीराम जाधव, कैलासवासी अरविंद श्रीधर दाडे व कैलासवासी शरद शंकर सुतार यांची नेमणूक झाली. असा झाला शाळेचा आरंभ. 1971ला 8वी नंतर 9वीचा वर्ग सुरू झाला. पुन्हा जागेचा प्रश्न. कैलासवासी बापूराव सोनवणे यांच्या मालकीची इमारत 8वी व 9वी वर्ग पुन्हा सुरू झाले. 1973-74ला पुन्हा 10वीचा वर्ग वाढला. तो वर्ग गावातील ग्रामस्थ कैलासवासी महादेव सीताराम वाघ यांच्या मालकीच्या खोलीत सुरू करण्यात आला. त्याच दरम्यान शिक्षणासाठी जागरूक झालेल्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला. रेशनिंगला मिळणारी साखर कोणीही न घेता सर्वांची साखर खुल्या भावाने व्यापाऱ्याला विकण्यात आली. त्या येणाऱ्या पैशातून कैलासवासी बाबूराव बाळा कुंभार यांच्याकडून 1 एकर जागा भैरवनाथ मंदिराशेजारी असणारी विकत घेतली. त्याच दरम्यान उदार व्यक्तिमत्व असणारे कैलासवासी आत्माराम विष्णू पारखे यांनी स्वतःची 28 गुंठे जागा शाळेला बक्षीसपत्र म्हणून दिली. 1979ला विद्यार्थी संख्या वाढली. वर्गाची संख्या होतीच, पण ती पूर्ण करण्यासाठी श्री बिचकुले यांचे माडीमध्ये वाघांच्या इमारतीत वर्ग भरू लागले. 1995ला जुनी इमारत आबूराव जाधव, श्री बबन जाधव, श्री ढमाळ वायरमन, श्री तुळशीराम ओहाळ, श्री पोपट ओहाळ, श्री दशरथ वाघ, श्री जगन्नाथ मुसळे व श्री चव्हाण सर यांच्या इमारतीत 5वी ते 12वी पर्यंत वर्ग भरू लागले. पुन्हा एकदा एक दिलदार
आपलं भविष्य विद्यार्थ्यांमध्ये पाहणारे शिक्षणप्रेमी 1999 ते 2000 या दरम्यान श्री गोविंद यशवंत धायगुडे बापू यांनी 2 एकर जागा शाळेसाठी बक्षीसपत्राद्वारे संस्थेस दिली. या जागेवरती 2010 साली नवीन इमारत बांधकामासाठी सुरुवात झाली. त्यावेळी मुख्याध्यापक म्हणून श्री मोरे उत्तम सीताराम हे कार्यरत होते. जवळपास 12 खोल्यांची प्रशस्त टोलेजंग शाळेची इमारत उभी राहिली. सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष अशी एक ना अनेक प्रशस्त दालनं तयार झाली. शाळेच्या समोरच भले मोठे असे मैदान, ज्यावरती शाळेतील विद्यार्थी खेळाचा मनमुराद आनंद घेतात. प्रामुख्याने व्हॉलीबॉल मैदान, जे आयरे गावचे व शाळेचे भूषण आहे. आजवर विद्यालयाने व्हॉलीबॉलमध्ये नाव कमावलेले आहे. शाळेच्या विद्यालयापासून या खेळात जणू परंपराच लाभली आहे. आजही ती कायम असताना दिसते. शाळेच्या या कुशीतून दर्जेदार विद्यार्थी घडले. अनेक विद्यार्थी शासकीय अधिकारी, उच्च पदावर व विविध शासकीय पदांवर काम करीत आहेत. मोठे व्यावसायिक झाले आहेत आणि उत्तम देशाचे नागरिक म्हणून घडत आहेत व घडत राहतील. धन्यवाद.